नमस्कार. देशातील सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झालाय. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका प्रकरणाची सुनावणी करताना काही बेरोजगार तरुणांबाबत केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडिया आणि कायदेविषयक वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. ही सुनावणी वरिष्ठ अधिवक्ता पदनामासंदर्भातील एका याचिकेवर सुरू होती. न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्यासह खंडपीठासमोर हा विषय चर्चेला जात होता. या प्रकरणात एका वकिलाने वरिष्ठ अधिवक्ता पद मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या मते हे पद केवळ प्रतिष्ठेचे प्रतीक नसून ते व्यक्तीच्या गुणवत्तेवर आणि कामगिरीवर आधारित असते. त्यामुळे अशा पदासाठी प्रयत्न करणे किंवा दबाव निर्माण करणे हे योग्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी समाजातील काही प्रवृत्तींबाबत भाष्य करताना तीव्र शब्दांचा वापर केला. त्यांनी नमूद केले की काही तरुण रोजगार किंवा व्यावसायिक स्थैर्य नसल्यामुळे नंतर सोशल मीडिया, प्रसार माध्यमे किंवा माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यवस्थेवर टीका करू लागतात. त्या संदर्भात त्यांनी काहींना झुरळांसारखे असे संबोधल्याने वाद निर्माण झालाय. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ आणि त्यामागचा संदर्भ यावर चर्चा सध्या सुरू झाली आहे. न्यायालयाने संबंधित वकिलाच्या वर्तनावर ही प्रश्न उपस्थित केले. विशेषतः सोशल मीडियावर वापरलेल्या भाषेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या मते व्यावसायिक आचारसंहितेचे पालन करणे हे प्रत्येक वकिलाचे कर्तव्य आहे. जर एखाद्या वकिलाने आपल्या वर्तनात मर्यादा ओलांडल्या तर त्यावर कारवाई होऊ शकते. अगदी उच्च न्यायालयाने दिलेले वरिष्ठ अधिवक्ता पदही सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकते असे स्पष्ट करण्यात आले. न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता पदाच्या महत्त्वावरही भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की हे पद मिळवण्यासाठी कोणतीही मोहीम किंवा प्रयत्न करणे योग्य नाही. ते व्यक्तीच्या गुणवत्तेवर, अनुभवावर आणि न्यायालयीन कामगिरीवर आधारित असते. त्यामुळे या पदाकडे केवळ प्रतिष्ठेच्या दृष्टीने पाहणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला, तो म्हणजे वकिलांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत व्यक्त करण्यात आलेली शंका. न्यायालयाने म्हटले की काही वकिलांच्या पदव्यांच्या सत्यतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात आणि त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेकडून पडताळणी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सूचित केले. या विधानामुळे कायदेविषयक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बार काउन्सिलच्या भूमिकेवरही न्यायालयाने अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी नमूद केले की अशा प्रकरणांमध्ये बार काउन्सिल अपेक्षित ती कारवाई करत नाही, कारण त्यांना मताची आवश्यकता असते. या विधानामुळे वकिलांच्या संघटनेमध्येही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात संबंधित याचिकाकर्त्या वकिलाने शेवटी माफी मागितली आणि आपली याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने ती परवानगी दिली. मात्र या सुनावणी दरम्यान झालेल्या टिप्पण्यांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या घटनेनंतर समाजातील विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण न्यायालयाच्या कठोर भूमिकेचे समर्थन करत आहेत, तर काही जण या शब्दप्रयोगांवर आक्षेप घेत आहेत. विशेषतः तरुणांबाबत वापरलेल्या भाषेबाबत चर्चा सुरू आहे. या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की न्यायालय केवळ कायद्याच्या चौकटीत निर्णय देत नाही, तर समाजातील विविध प्रवृत्तींबाबतही आपले मत व्यक्त करते. मात्र अशा वक्तव्यांचा समाजावर काय परिणाम होतो याचाही विचार करणे गरजेचे आहे. एकूणच सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीने अनेक मुद्दे एकाच वेळी चर्चेत आणले आहेत. व्यावसायिक आचारसंहिता, वरिष्ठ अधिवक्ता पदाची प्रक्रिया, वकिलांच्या पात्रतेबाबतचे प्रश्न आणि समाजातील बदलत्या प्रवृत्ती या सर्व मुद्द्यांवर पुढील काळात अधिक सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे.